नमस्कार मित्रांनो, MD ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सेक्टर 12 येथे जी लॉटरी झाली होती PMRDची फेज 1, त्या संदर्भात PMRDने एक सूचना जाहीर केली आहे। तर त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। तरी पण जे न्यू व्ह्यूअर्स असतील चॅनलवर, ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या, जेणेकरून आमचे नवीन येणारे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। 23 जुलै रोजी PMRDने नोटीस जाहीर केलेली आहे मित्रांनो। तरी यामध्ये ज्या लोकांनी सदनिका आपले जे फ्लॅट्स आहे ते अनधिकृतपणे भाड्याने दिले आणि जे लोक सोसायटीचा मेंटेनन्स हा वेळेवर भरत नाही, त्या संदर्भात ही सूचना आहे मित्रांनो। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक 12 येथे फेज 1 येथे प्रधानमंत्री आवास योजना PMAY येथील गृहप्रकल्प 1 व 2 मधील 3317 EWS व 1566 LIG अशा एकूण 4883 सदनिकांचे गृहप्रकल्प राबविलेला आहे। गृहप्रकल्पातील सदनिका भाड्याने देण्याबाबत प्राधिकरण कार्यालयाने परिपत्रक क्रमांक 4345 दिनांक 25/10/2023 अन्वये पेठ क्रमांक 12 येथील गृहयोजनेतील वाटप करण्यात आलेल्या सदनिका भाड्याने देण्यासाठी NOC देण्याची प्राधिकरणाच्या लँड डिस्पोजल रूल्समध्ये अशी कोणतीही तरतूद नाही, असे सदनिकाधारक यांना कळविलेले आहे। म्हणजे तुम्ही या सदनिका भाड्याने देऊ शकत नाही मित्रांनो। असे असताना देखील सदनिकाधारक यांनी सदनिका अनधिकृतपणे भाड्याने देणे, सदनिकाधारक मेंटेनन्सचा भरणा न करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी PMRDच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या आहे। या संदर्भात कार्यवाही करण्याची विनंतीही केलेली आहे। या अनुषंगाने सदर जाहीर नोटीसद्वारे पेठ क्रमांक 12 गृहप्रकल्प 1 व 2 मधील गृहप्रकल्पातील सर्व सदनिकाधारक यांना सूचित करण्यात येते की ज्या सदनिकाधारक यांनी सदनिका भाड्याने दिलेल्या आहेत अथवा अन्य व्यक्तीस वापराकरिता दिलेल्या आहेत त्यांनी सदनिकेचा असा वापर तातडीने बंद करावा, अन्यथा अशा सदनिकाधारक यांच्यावर प्राधिकरणामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। तसेच सदनिकेच्या अशा वापरामुळे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित सदनिकाधारक यांची राहील। याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRD जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। तरी या संदर्भात मित्रांनो PMRDने सर्वप्रथम विनंती सूचना ही वेबसाईटवर जाहीर केलेली आहे की अजूनपर्यंत ज्यांनीही फ्लॅट भाड्याने दिलेले आहे त्यांनी ते लवकरात लवकर खाली करावे, अन्यथा त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कडक कायदेशीर कारवाई म्हणजे PMRD त्यांचे फ्लॅट जप्त करून पुढील वेटिंग लिस्टमधील उमेदवारास ते फ्लॅट उपलब्ध करून देऊ शकते। कारण की तुम्हाला फॉर्म भरतानाच यामध्ये 2.5 लाख रुपयाची सबसिडी देऊन हे जाहीर केलेले होते की तुम्ही हे फ्लॅट भाड्याने देऊ शकत नाही। ही फ्लॅट भाड्याने देण्यासाठी नाही, ही महाराष्ट्रात ज्या लोकांना घरे नाही अशा गरजू लोकांना ही घरे उपलब्ध शासनातर्फे करून दिलेली होती। त्यामुळे तुम्ही ही फ्लॅट भाड्याने देऊ शकत नाही मित्रांनो। आणि PMRDच्या नियमामध्ये याचा पण उल्लेख केला होता की ज्यावेळेस तुम्हाला फ्लॅटचे पोझिशन मिळेल त्यानंतर तुमची सोसायटी जो काही मेंटेनन्स ठरवेल तो तुम्हाला वेळेवर देणे बंधनकारक राहील। कारण की यापुढील खर्च हा तुमची सोसायटी करणार आहे, जसे की इमारतीचे लाईट बिल, स्वच्छता आणि इतर समस्या ही तुमची सोसायटी स्वतः सोडवणार आहे मित्रांनो। तरी सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की त्यांनी फ्लॅटचा मेंटेनन्स हा वेळेत भरावा आणि PMRDच्या नियमांचे पालन करावे। तरी अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।